मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला काही अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घडतात आणि त्या गोष्टी जेव्हा जीवनात घडतात तेव्हा प्रत्येक व्यक्ती काय म्हणते माहिती का, हे असं माझ्यासोबत का? म्हणजे मी तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो आणि सगळ्यांना माझी जबाबदारी तर छानच मी पार पाडतो. मी तर ठीक करतो सगळं आणि मग माझ्यासोबत का? असं प्रत्येकाला प्रश्न पडते आणि ते आज आपण पाहणार आहोत. तर माहिती का, तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्ही नवीन स्टार्टअप करणारे असाल, एखाद्या बिझनेसची स्ट्रगलिंग फेजमध्ये असाल, तर तेव्हा तर हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे आणि पडतेही. प्रत्येकाला जेव्हा सक्सेसफुल होते ना माणूस, तेव्हा तर काही नॉर्मल वाटते. पण जेव्हा प्रत्येकजण स्ट्रगलिंग फेजमध्ये असते, तेव्हा माहिती का, तुम्ही जर एक स्ट्रगलिंग फेजमध्ये आहात, कॉम्पिटिशन एक्झामची तयारी करता तुम्ही आणि तुमचं जर सिलेक्शन होत नसेल कुठं किंवा तुम्ही एका 2-2 मार्कानं जात असाल, तुम्ही नीटची कशाची तरी अदर एक्झाम करत असाल आणि तुमचं नसेल होत, खरंच नसेल होत, म्हणजे तुम्ही खूप हार्डवर्क केलेलं आहे, भयानक हार्डवर्क केलेलं आहे तुम्ही, पण नसेल होत एखाद्या वेळेस बाय मिस्टेक नसेल झालं, तर माहिती आहे का, तुमच्या जखमेवर आहे ना मीठ चोळणारे खूप सारे राहतात. एवढे राहतात, त्यांना माहिती राहते. ते म्हणतात का हो, अहो तुमची मुलगी खूप करायची आणि झालं नाही यावर्षी तिचं, खूप अभ्यास केला हो. अहो तुमचा मुलगा MPSC करायचा आहे ना, झालं नाही त्याचा अजून, खूपच अभ्यासू मुलगा होता. म्हणजे त्यांना तुमच्याबद्दल सांत्वना वगैरे काही असते हे तर त्यावेळेस काही समजते ना समजत ही नाही माहिती. पण त्यांना माहिती असते बरं, एखादा रिझल्ट आला किंवा नाही आला, आपल्या आधीच सगळ्यांना माहिती होते आपला रिझल्ट काय आला. तरी जाणून एखाद्याच्या जखमेवर मीठ कसं चोळायचं या लोकांकडून शिकून घ्यावं. आणि त्यावेळेस तर माणसाला असं वेगळंच वाटते, जेव्हा प्रत्येकाच्या जीवनात स्ट्रगलिंग टाईम फेज येतो का नाही? असं कुणी आहे का की ते एकदम एखादा तुम्ही पिक्चर पाहते, त्या पिक्चरमध्ये एकदम हिरो चांगला शांत आहे, हिरोईन शांत आहे, भांडण नाही, ते एकदम इकडली फॅमिली गुड, तिकडली फॅमिली गुड, एकदम छान व्हायला लागलं असं आहे का? त्या पिक्चरमध्ये काहीतरी एक्स्ट्रा होते, डेंजर होते आणि खूप काहीतरी ती हिरोईन नाही म्हणते लग्न करायचं किंवा हिरो काहीतरी म्हणते. मग तेव्हा आपल्याला का नाही आहे आणि का वेगळं वळण घेतलेलं आहे, तेव्हाच ते पाहू वाटते ना. तसं आपल्या जीवनाचं पण आहे. आपण काय करतो माहिती का, खूप करतो आणि एकदम एवढं करतो, खूप करतो. अचानकच माहिती का, एखादा व्यक्ती आपल्याला आपली अवकात दाखवून देते आणि तेव्हा एखाद्याचं काहीतरी ब्रेकअप झालेलं असते किंवा काही झालेलं असते. अचानकच ती व्यक्ती त्याला त्याची अवकात दाखवून देते. तेव्हा मग माहिती का, काही जणं आपली जीवनलीला समाप्त करण्याचा प्रयत्न करतात. काही असे वेगळेच थॉट करतात, थॉटमध्ये जातात आणि हे नैसर्गिक आहे. असं नाही, तुम्ही आहात समजा, तुम्ही एक सक्सेसफुल व्यक्ती आहात. तुमच्याकडे मोठा बंगला आहे, 1-2 फोर व्हीलर आहे, तुमची लाईफ सेट आहे. मग असे थॉट येणं म्हणजे चुकीचं आहे. तुमच्याजवळ सगळं आहे आणि ते येत असेल, ते त्याला सुसाईड थॉट येत असतील, ते जीवनलीला समाप्त करण्याचं हे करत असेल, तर ते मग हे पण तुमच्याजवळ काहीच नाही आहे आणि तुमच्याजवळ म्हणजे तुम्ही एक स्ट्रगलिंग फेजमध्ये आहात आणि तुम्हाला काही होत नाही आहे आणि तेव्हा तुम्ही काहीतरी करत आहात. म्हणजे तो थॉट करता तुम्ही जीवनलीला समाप्त करण्याचा किंवा स्किप करण्याचा. तर हे योग्य आहे का? कारण की आपले जीवन नेमकं स्टार्ट होते तेव्हा काहीतरी घडते आणि आपण कमबॅक करतो म्हणजे स्किप करतो. मग योग्य आहे का? नाही, लोकांचं कामच आहे. लोकं माहिती आहे का, तुमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच लोकं राहतात आणि ते म्हणजे विचित्र नाही आहे, तुमच्यासाठी देवदूतासारखे काम करतात. ते म्हणतात ना, तेव्हा आपण असं आतून एवढ्या आतून असं काहीतरी जलन झाल्यासारखं वाटते, की आता नाही, आता यांना मला काहीतरी करून दाखवायचे. कोणी म्हणते का हो झालं नाही तुमच्या मुलाचं, तेव्हा आई-वडील तर गप हो नाही म्हणतात. पण तेव्हा ती मुलगी एखादी आज जेवत असते, तिला जेवू नाही वाटत, ते ताट साईडनं ठेवून देते ती आणि मग तेव्हा तिला परत डिसिजन घ्यायचा प्रयत्न करावा वाटते. तिला वाटते, की असं का? मी तर केलं. मग तेव्हा ती परत डिसिजन घेते. ती एवढ्या यानं करते, परत एवढ्या यानं करते. मुलगी असो, मुलगा असो, कोणीही असो स्ट्रगलिंग फेजमध्ये. जेव्हा तुम्ही ती फेज हे करता ना, तेव्हा आणि आजचं गोष्ट सांगायची, की प्रत्येक गोष्टीला माहिती आहे का, वेळच उत्तर देते.
वेळ तुम्ही तुमचं सक्सेस ही वेळ सांगते. तुम्ही जर प्रत्येकाला जर सांगत बसले, आता तुम्ही छान कॉम्पिटिशन एक्झामची तयारी करता, तुम्ही जर प्रत्येकाला सांगत बसले की माझं असं असं झालं होतं बाबा, एवढं एवढं वाचायचं राहिलं होतं, सिलेबस असा झाला होता, तर यावेळेस एक्झाम हार्ड आली होती, माझ्याकडनं असं झालं तसं झालं, तुमचा फोकस कुठं जाईल? सगळं त्या एखाद्या व्यक्तीवर जाईल. म्हणून कोणालाच उत्तर द्यायचं नाही. परत एकदा सांगते, आणि हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की तुमच्या सक्सेसची तुमचं उत्तर तुमचं सक्सेस देते. सॉरी, खरंच ना, तुम्ही जेव्हा सक्सेसफुल झाले ना, तेव्हा ती वेळ तोंडावर फेकल्यासारखं होते त्या समोरच्या माणसाला. मग ते काय म्हणतात माहिती का, आम्हाला माहिती होतं तुमचा मुलगा खरंच होणार आहे, आम्हाला माहिती होतं तुमची मुलगी डॉक्टर होणार आहे, आम्हाला माहिती होतं की तुमचा मुलगा कलेक्टर होणार आहे. जेव्हा तुमचं स्ट्रगल झालं, सक्सेस झालं ना, खरंच वेळ येते ना, तोपर्यंत आपलं जीवन आहे का नाही, कसे माहिती आहे का, आपण गाडी चालवतो का नाही, गाडी चालवतो, गाडीमध्ये एक काच लावलेला असतो एका साईडला, आणि आपण गाडी चालवतो ते काच कशासाठी लावलेलं असते माहिती आहे का, आपल्या मागून काही येते ते पाहण्यासाठी आपण ते पाहतो आणि पुढे गाडी चालवतो. जर आपण अशी गाडी चालवत असतो सारखं सारखं असं मागं पाहिलं तर जीवन चालेल का? तसं ते फॉर एक्झाम्पल आहे जीवनाचं. तसं आहे, आपण जर कोणी तुम्हाला जर म्हणलं नाही होणार, का रे तू किती वर्षापासून करतं, का गं बाई तुझं कसं आहे, किती कॉम्पिटिशन आहे, कितीतरी मुलं करतात, करप्शन होते, जर असं म्हणलं, आपण ती गाडी चालवायची, ती स्टॉप केली, मागं पाहिलं तर ती गाडी चालेल का? तसं आपण, तुम्हाला खूप जण बोलणार आहेत, आता तुम्ही स्ट्रगलिंग फेस करत असताना तुम्हाला खूप जणांना उत्तर म्हणजे बोलणार आहेत, ते ॲक्सेप्ट करायचं आणि आपलं काम कंप्लीट करायचं. मागं माहिती आहे का, त्या गाडीसारखं फक्त साईडनं पाहायचं ते बोलले की, आणि पूर्ण फोकस आपला पुढं चालवायची, गाडीवर ठेवायचा. तेव्हाच आणि तेव्हाच तुम्ही सक्सेस होसाल. आणि जेव्हा तुम्ही सक्सेस होसाल ना, तेव्हा खरंच सांगते, तेव्हा तुम्हाला ते लोक म्हणजे एखाद्या देवदूतासारखे वाटतील की ती व्यक्ती जर नसती आली, तिनं जर म्हणलं नसतं ना, तर रिलॅक्स लाईफ जर रिलॅक्स असली, तुम्हाला कोणी जर काही म्हणलं नाही ना, तुमच्या घरच्याने जर म्हणलं एक वय झालं, तुम्ही जर कमवत नसले तरी तुम्ही कमवत ना, तुमची लाईफ एकदम ऑर्डिनरी असली ना, तर ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी कधीच होत नाही. तुमची लाईफ एक्स्ट्रा ऑर्डिनरी कधी होते माहिती का, एखाद्याला कोणीतरी सोडून गेलं, एखाद्याचे आई वडील ऑफ झाले, एखाद्याच्या प्रत्येकाच्या जीवनात एखादं दुःखाची घटना घडली, तेव्हा ती घटना तुम्हाला पुश करते. तसे ते लोक सक्सेसफुल झाल्यावर तुम्हाला असे देवदूतासारखे वाटतील की बरं झालं त्या माणसाने ते जर म्हणलं नसतं तर कदाचित मी आधी तर आले नसते. आणि माझ्याही जीवनाचं असंच उदाहरण देते मी. जेव्हा मी स्टार्ट केलं होतं माझ्या स्ट्रगलिंग फेजमध्ये, तर मला म्हणायचे तुमच्याकडनं होईन का, असं असते का, ते किती हार्ड आहे, किती वेळ लागतो त्याला. पण मी पण असं म्हटलं की हे सगळ्यालाच बोलणार आहे तर मलाही बोलणार आहे. आणि मी आधीपासूनच काय करायची माहिती आहे का, म्हणजे बोलणे म्हणजे ऐकून घ्यायची सवय लावलेली आहे. ते म्हणजे मनापासून ऐका का नाही ऐका, पण कोणी बोलते ते ऐकायचं आणि ते लागू करायचं का नाही करायचं, पण टार्गेटवर फोकस ठेवायचा. गाडी कधीही समोर बघूनच चालवायची, फक्त साईडनं बघायचं, थोडं बघायचं ती गाडी मागून धडक देईन का म्हणून, तेवढ्यापुरतं सोडून द्यायचं. ते सोडलं तेव्हाच मग तुम्हाला पुढची गाडी खूप छान चालवल्या जाते. तसं जीवन आहे. जीवनात पुढं पाहायचं, कधी पण पॉझिटिव्ह राहायचं आणि समोर बघितलं का नाही की मग आपल्याला खूप सारे आशेचे किरण दिसतात की होईल, पॉझिटिव्ह गोष्टी दिसतात, आपलं टार्गेट दिसते, कंप्लीट झाल्यावर त्या काय काय गोष्टी होतील ह्या दिसतात. त्याच्यामुळं मागं वळून पाहायचं नाही, स्टॉप करत बसायचं नाही. आणि जो व्यक्ती ही स्ट्रगलिंग फेस करतो, जो मेंटली आणि दोन्ही पण स्ट्रगल फेस करतो, इमोशनली, आणि जो डेली हार्डवर्क करतो, जो हे दोन्ही करतो का नाही, तो 100% एक दिवस सक्सेस होतो. आणि ही वेळ पण निघून जाते. ही वेळ निघून गेली का नाही, असे तपून निघता तुम्ही, आणि तपून निघलं की मग प्रत्येकच जण सोनं बनते. आहे का नाही हे खरं? आणि प्रत्येकाच्या जीवनात हा अनुभव आलेला असेल. जोही व्यक्ती सक्सेस होतो ना, त्याला प्रत्येकानं म्हणलं असेल, प्रत्येकानं तुमच्या जखमेवर मीठ चोळलंच असेल तेव्हा. असं कोणीच नाही आहे. आणि मग जेव्हा तुम्ही सक्सेसफुल झाले, तेव्हा काही वाटत नाही. आहे का नाही? आणि हे प्रत्येकाच्या जीवनात लागू झालेलं आहे. त्याच्यामुळं मागं पाहायचं नाही, पॉझिटिव्ह गोष्टीला समोर जायचं आणि मग पॉझिटिव्ह गोष्टी समोर येतात. चला तर मित्रांनो, असेच माझे नवीन नवीन कंटेंट तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि समोर बघा, कारण की समोर खूप साऱ्या गोष्टी तुमची वाट पाहत येतात. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.